ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लोहगडाचा काळाकट भाग 22. वज्रकोटाच्या प्रचंड प्रवेशद्वारासमोर आर्यन, आरव, गुरुजी, विजय, निशा, समीर आणि आदित्य शांतपणे उभे होते. त्यांच्यासमोर उभा असलेला लोखंडी मुखवटाधारी योद्धा तलवारीच्या टोकाने दगडी जमिनीवर एक गोल आखत म्हणाला, या वर्तुळाच्या आत पाऊल ठेवणारा प्रत्येकजण स्वतःच्या भीतीला सामोरा जाईल. ते तलवार, ताकद किंवा धैर्य उपयोगाचं नाही. इथे मन जिंकल तरच पुढे जाता येईल. त्यांचा आवाज संपूर्ण दरीत घुमला. वाऱ्यांची झुळूक आली आणि किल्ल्यांच्या उंच मनोऱ्यावर फडकणारे काळे ध्वज एकाच वेळी फडफडू लागले. वातावरणात एक विचित्र शांतता होती, जणू वज्रकोट स्वतःच त्यांच्या निर्णयाची वाट पाहत होता. आर्यनने कोणतीही भीती न दाखवता पुढे पाऊल टाकलं. त्याच्या मागोमाग आरवही त्या दगडी वर्तुळात उभा राहिला. क्षणार्धात त्यांच्या पायाखालची जमीन थरथरली. दोघांच्या आजूबाजूला दाट धुकं पसरलं आणि काही क्षणातच बाकीचे साथीदार त्यांना दिसेनासे झाले. आर्यनने मोठ्याने आरवला हाक मारली, पण उत्तर मिळालं नाही. त्यांच्यासमोर आता एक वेगळंच दृश्य उभं होतं. त्याला त्यांचं बालपण दिसू लागलं. आईचा प्रेमळ चेहरा, वडिलांचं शांत हसू आणि एका रात्रीचं भयावह दृश्य, ज्या रात्री ज्यांच्या आयुष्यातलं सर्व काही बदललेलं होतं. त्या आठवणी इतके जिवंत वाटत होते की आर्यनला क्षणभर वास्तव आणि भास यातला फरकच समजेनासा झाला. दुसऱ्या बाजूला आरवही आपल्या वेगळ्याच जगात अडकलेला होता. त्याच्यासमोर त्याला वाढवणारे गुप्त रक्षक, कठोर प्रशिक्षण, एकाकी आयुष्य आणि सतत सांगितलं गेलेलं एकच वाक्य उभं होतं, भावनांवर विश्वास ठेवू नकोस. पण आज त्याला पहिल्यांदाच जाणवत होतं की आयुष्यभर ज्याची उणीव त्याला जाणवत होती तो त्याचा भाऊ आता त्याच्यासमोर उभा आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याच क्षणी कुणीतरी अंधारातून कुजबुजलं, आर्यनवर विश्वास ठेवू नकोस, तोच तुझा सर्वात मोठा शत्रू ठरेल. आरवने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. गुहेच्या बाहेर गुरुजी आणि इतर साथीदार अस्वस्थपणे उभे होते. मुखवटाधारी योद्धा शांतपणे म्हणाला, पहिली परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेत तलवार चालत नाही, फक्त सत्य चालतं. जर दोन्ही वारसांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर ते पुढे जातील, पण जर त्यांच्या मनात संशय निर्माण झाला तर वज्रकोट त्यांना कायमचं कैद करेल. हे ऐकताच निशाने हात जोडले आणि देवाकडे प्रार्थना करू लागली. विजयची मूठ आवळली गेली. समीर आणि आदित्य बेचैन होऊन त्या दगडी वर्तुळाकडे पाहत राहिले. अचानक वर्तुळातून तेजस्वी प्रकाश उसळला. आर्यन आणि आरव पुन्हा एकमेकांसमोर उभे होते, पण त्याच्या मधोमध आता एक प्राचीन तलवार हवेत तरंगत होती. तलवारीच्या पात्यावर कोरलेले शब्द चमकत होते, एकच निवड करा, सत्य किंवा रक्त. दोघेही स्तब्ध झाले. त्यांनी तलवारीकडे पाहिलं, मग एकमेकांकडे, आणि त्याच क्षणी किल्ल्याच्या आतून एक प्रचंड रणशिंग घुमलं.
वज्रकोटेच्या विशाल दरवाजाने हळूहळू उघडायला सुरुवात केली. पण त्या दरवाजाच्या आत दिसणारा अंधार हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा रहस्याची सुरुवात होती. वज्रकोटेच्या विशाल दरवाजाने पूर्णपणे उघडताच समोरचं दृश्य पाहून प्रत्येकाचा श्वास काही क्षणासाठी थांबला. किल्ल्याच्या आत एक भव्य दालन होतं. शेकडो वर्षांपासून कोणीही तिथे आले नसावं. तरीही त्या दालनात धुळीचा एक कणही दिसत नव्हता. उंच दगडी खांबावर कोरलेल्या युद्धांच्या दृश्यामध्ये तलवारीची चमक जणू अजूनही जिवंत होती. छतावर बसलेल्या प्राचीन आरशावर सूर्यकिरण पडताच संपूर्ण दालन सोनेरी प्रकाशाने उजळून निघालं. त्या प्रकाशात भिंतीवर लपलेली अनेक चिन्ह दिसू लागली. काही चिन्हांवर राजमुद्रा कोरलेल्या होत्या, तर काहीवर अशा गुप्त लिपी होत्या की त्या गुरुजीसुद्धा लगेच वाचू शकले नाहीत. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना आर्यनला असं जाणवत होतं की या दालनातील प्रत्येक दगड त्यांच्याकडे पाहत आहे. वज्रकोट फक्त एक किल्ला नव्हता, ते शतकानुशतकं जपलेल्या विश्वासाचा आणि गुप्त इतिहासाचा जिवंत साक्षीदार होता. दालनाच्या अगदी मध्यभागी एक प्रचंड गोल व्यासपीठ होतं. त्या व्यासपीठावर 8 सिंहांच्या मूर्ती वर्तुळाकार उभ्या होत्या. 7 सिंहांच्या डोळ्यात निळसर प्रकाश झळकत होता, पण 8व्या सिंहाचे डोळे पूर्णपणे काळे होते. गुरुजी हळूहळू त्या मूर्तीकडे गेले आणि त्यांनी त्याच्यावर कोरलेली अक्षरं वाचायला सुरुवात केली. काही क्षणांनी ते गंभीर स्वरात म्हणाले, ही 8 रक्षकांची प्रतीक आहेत. 7 रक्षकांनी आपली शपथ पूर्ण केली आहे, पण 8व्या रक्षकाचा प्रवास अजून अपूर्ण आहे. तो रक्षक कोण असेल हे आज ठरणार आहे. त्यांच्या शब्दांनी सगळ्यांच्या अंगावर काटा आला. आरवने आर्यनकडे पाहिलं. दोघांनीही मनात एकच प्रश्न पडला, या 8व्या रक्षकाची निवड कोणाची होणार? तेवढ्यात व्यासपीठाच्या मध्यभागी ठेवलेली दगडी भाग हळूहळू खाली सरकू लागला. आतून एक पारदर्शक स्फटिकाचा स्तंभ वर आला. त्या स्फटिकात जणू एखादा जिवंत प्रकाश कैद केला होता. त्याच्या आत एक प्राचीन मुकुट, एक सुवर्ण राजमुद्रा आणि एक जुनी तलवार ठेवलेली होती. तलवारीच्या पात्यावर कोरलेली अक्षरे सूर्यप्रकाशात चमकत होती. शक्तीपेक्षा सत्य मोठं, विजयापेक्षा विश्वास मोठा. आर्यन त्या तलवारीकडे पाहत असतानाच त्याच्या कानात एक मंद आवाज घुमला. तो आवाज कोणाचाही नव्हता, पण स्पष्ट ऐकू येत होता. वारसा स्वीकारण्यापूर्वी स्वतःला ओळख. आर्यनने घाबरून मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त त्या स्फटिकातून बाहेर पडणारा प्रकाश सतत वाढत होता. अचानक संपूर्ण किल्ला हादरला. बाहेरून रणशिंगाचा आणि घोड्यांच्या टापांचा आवाज एकाच वेळी घुमू लागला. समीर धावत मुख्य दरवाजाकडे गेला. त्याने वरच्या बुरुजातून खाली पाहिलं आणि त्याचा चेहरा क्षणात बदलला. आर्यन छायामंडळ एकटं आलेलं नाही. त्यांच्यासोबत काळ्या ध्वजाखाली हजारो सैनिक आहेत. त्यांनी संपूर्ण वज्रकोटाला चारही बाजूने वेढा घातलेला आहे. विजयने तलवार म्यानातून बाहेर काढली. निशाने घाईघाईने प्राचीन ग्रंथ आणि नकाशे सुरक्षित ठेवले. आदित्यने किल्ल्याचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ते दरवाजे आत कोणाच्याही ताकदीने बंद होणारे नव्हते, कारण वज्रकोटाने स्वतःच आपले दरवाजे उघडलेले होते. त्याच क्षणी स्फटिकाच्या स्तंभातून एक तेजस्वी किरण आकाशात झेपावला.
त्या प्रकाशाने संपूर्ण दल उजळून निघाली. दूरवर उभे असलेले छाया मंडळाचे सैनिक काही क्षणासाठी थबकले. त्यांच्या रांगेतून एक उंच काळ्या वस्त्रातील एक व्यक्ती पुढे आली. त्याने हळूहळू आपला चेहरा झाकणारा मुखवटा काढला. त्यांच्या कपाळावर एक प्राचीन राजचिन्ह कोरलेलं होतं. तो थंड आवाजात म्हणाला, आर्यन, तू वज्रकोटात पोहोचलास, पण तुला वाटतं तसं नाही. तसा हा वारसा तुझ्यासाठी नाही. आज तुला कळेल की तुझ्या घराण्याचा खरा इतिहास नेमका काय आहे. आणि तो इतिहास ऐकल्यानंतर कदाचित तू स्वतःच हा वारसा स्वीकारण्यास नकार देशील. संपूर्ण दरीत पुन्हा एकदा शांतता पसरली. आर्यनने तलवार घट्ट पकडली आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य उघडण्याची वेळ अखेर जवळ आली. वज्रकोटाच्या दगडी तटबंदीवर उभा राहून आर्यन समोरचं दृश्य पाहत होता. संपूर्ण दरी काळ्या ध्वजांनी भरून गेली होती. हजारो मशालीचे प्रकाश रात्रीच्या अंधारात लुकलुकत होते. प्रत्येक मशालीच्या मागे छाया मंडळाचे सैनिक शांतपणे उभे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यात कोणतीही गडबड नव्हती. कोणीही हल्ला करत नव्हतं. जणू ते एखाद्या आदेशाची वाट पाहत होते. समोर उभा असलेला रहस्यमय नेता हळूहळू पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना भीती, फक्त एक विचित्र आत्मविश्वास होता. त्याने किल्ल्याकडे पाहत गंभीर आवाजात म्हटलं, आर्यन, तुला वाटतं तू इथे विजय मिळवण्यासाठी आलास, पण वज्रकोटात येणारा प्रत्येक माणूस आधी स्वतःच्या इतिहासासमोर हारतो. कारण इथे लपलेलं सत्य कोणालाही पूर्णपणे स्वीकारता येत नाही. त्याचा आवाज दरीभर घुमला आणि क्षणभर सगळे स्तब्ध झाले. गुरुजींनी आर्यनला शांत राहण्याचा इशारा केला, पण त्याच्या डोळ्यातही काळजी स्पष्ट दिसत होती. अनेक वर्षे जपलेली रहस्य आता उघड होणार होती आणि त्याचे परिणाम कोणालाही माहीत नव्हते. त्या नेत्याने आपल्या हातातली जुनी राजमुद्रा उंचावली. क्षणात वज्रकोटाच्या मुख्य दालनात ठेवलेला स्फटिकाचा स्तंभ तेजाने उजळला. त्या प्रकाशात धुळीचे असंख्य कण हवेत तरंगू लागले आणि काही क्षणातच ते एका जिवंत चित्रात बदलले. सर्वांच्या डोळ्यासमोर शेकडो वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला. प्राचीन पोशाखातील सरदार, घोड्यांचा टापा, रणशिंगांचा आवाज, किल्ल्याच्या तटावर चाललेली गुप्त बैठक, सगळं इतकं स्पष्ट दिसत होतं की जणू ते प्रत्यक्ष त्या काळातच पोहोचले होते. त्या दृश्यात एका ज्येष्ठ सरदाराने एका लहान लाकडी पेटीत काही कागदपत्र, एक राजमुद्रा आणि एक तलवार ठेवलेली. त्याच्या बाजूला उभा असलेला दुसरा सरदार गंभीर आवाजात म्हणाला, जर कधी आपल्या घराण्यात फूट पडली तर हा वारसा राज्यासाठी संकट बनेल. म्हणून आजपासून या रहस्याचं रक्षण एका घराण्याने नाही तर 2 वेगळ्या रक्तवंशांनी करायचं. हे शब्द ऐकताच आर्यन आणि आरव एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या मनात पहिल्यांदाच एक मोठा प्रश्न उभा राहिला. ते दोघे फक्त भाऊ नव्हते तर 2 वेगळ्या शपथांचे वारस होते. ते दृश्य पुढे सरकलं. एका अंधाऱ्या रात्री किल्ल्यावर अचानक विश्वासघात झाला. काही सैनिकांनी आतून दरवाजे उघडले. शत्रूंनी हल्ला केला, पण शेवटच्या क्षणी त्या 2 सरदारांनी आपली मुलं 2 वेगळ्या दिशांनी पाठवली. त्यांचा निर्णय राज्य वाचवण्यासाठी होता, पण त्याच निर्णयामुळे 2 पिढ्या एकमेकांपासून कायमच्या दूर गेल्या.
हे पाहून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या आई वडिलांची आठवण झाली. आरवच्या मनातही अनेक वर्षांची पोकळी पुन्हा जागी झाली. गुरुजींनी शांत आवाजात सांगितलं, आता तुम्हाला समजलं असेल. तुमचं विभक्त होणं हा योगायोग नव्हता. हा वारसा वाचवण्यासाठी दिलेला सर्वात मोठा त्याग होता. पण त्याच वेळी त्या प्रकाशचित्रात आणखी एक चेहरा दिसू लागला. तो आतापर्यंत कधीच कोणाच्या नजरेस पडला नव्हता. त्या माणसाच्या हातात काळा ध्वज होता. तो हसत म्हणत होता, एक दिवस ही दोन घराणी पुन्हा भेटतील आणि त्याच दिवशी मी त्यांचा अंत करेन. हे शब्द ऐकताच समोर उभा असलेल्या छायामंडळाचा नेता मंदपणे हसू लागला. त्याने हळूहळू आपला हात पुढे केला आणि म्हणाला, तो माणूस माझा पूर्वज होता आणि त्याची अपूर्ण शपथ पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे. अचानक संपूर्ण किल्ल्यातील घंटा एकाच वेळी वाजू लागली. स्फटिकाचा स्तंभ आणखी तेजस्वी झाला. दालनाच्या मागच्या भिंतीत एक नवीन गुप्त दरवाजा उघडला. त्या दरवाजातून थंडी वाऱ्याची झुळूक आली आणि आतून एका विशाल दालनाची झलक दिसू लागली. त्या दालनाच्या मध्यभागी एक सिंहासन होतं. सिंहासनावर कोणतीही व्यक्ती नव्हती, पण त्याच्या वर हवेत तरंगणारी एक प्राचीन सुवर्ण मुद्रा सतत फिरत होती. गुरुजींचा आवाज थरथरला, हेच अंतिम दालन आहे. इथून पुढे इतिहास बदलणारा निर्णय घेतला जाईल. आर्यन आणि आरव पुढे पाऊल टाकणार इतक्यात त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. किल्ल्याच्या मनोऱ्यावरून दगड कोसळू लागले. बाहेर उभ्या छायामंडळाच्या सैन्याने एकाच वेळी रणशिंग फुंकलं. दरीत युद्धाचा पहिला आवाज घुमला आणि त्याच क्षणी अंतिम दालनाचं दार स्वतःहून बंद होऊ लागलं. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता धावत त्या दाराकडे झेप घेतली. आरवही त्याच्या मागे धावला. दोघांनी एकाच वेळी दाराच्या फटीत हात घातला. दार काही क्षण थांबला, पण आतून पुन्हा तोच रहस्यमय आवाज घुमला. अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी एका वारसाला स्वतःचा सर्वात प्रिय त्याग करावा लागेल. हे शब्द ऐकताच दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. कारण त्यांना जाणवलं, वज्रकोटाचं सर्वात कठीण रहस्य अजून समोर यायचं होतं.